निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी आणखी एक घटना बीड जिल्ह्यातून समोर येते। विवाह बाह्य संबंधातून पत्नीनं प्रियकरासोबत पतीच्या खुनाचा कट रचला। गळा आवळून हत्या करून मृतदेह अपघातासारखा दाखवण्याचा प्रयत्न। कॉल रेकॉर्ड आणि शव विच्छेदन अहवालामुळे पोलिसांना मिळाला महत्त्वाचा पुरावा। प्रियकराच्या मदतीनं पत्नीनंच पतीचा खून केलाय। बीड येथून एक थरारक हत्याकांड पुन्हा एकदा समोर आलंय। सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचं भासवण्यात आलं, मात्र पोलिसांच्या सखोल तपासातून या घटनेचा उलगडा झालाय। विवाह बाह्य संबंधातून पत्नीनंच पतीचा काटा काढल्याचं समोर आलंय। पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे। नेमकं प्रकरण काय घडलं हे देखील आपण बघणं गरजेचं आहे। हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव किरण सोनवणे असं आहे। किरण आणि प्रियांका यांचा 7 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता। काही काळानंतर कौटुंबिक वाद वाढत गेले आणि त्यातून प्रियांका व किरणचा मित्र दशरथ परदेशी यांच्यात जवळीक निर्माण झाली। गेल्या काही महिन्यांपासून प्रियांका आणि दशरथ दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले। याच दरम्यान पतीपासून वेगळं होण्यासाठी दोघांनी मिळून हत्येचा कट रचला। या कटात धीरज येडे यालाही सामील करण्यात आलं। या खुनासाठी अपघात असल्याचा बनाव बनवण्यात आला। घटनेच्या रात्री आरोपींनी किरणला दारू पाजली। नशेत दशरथ किरणला सोबत घेऊन गेला। एका गाडीवर तो त्याला घेऊन गेला तर धीरज दुसऱ्या गाडीवर निघाले। निर्जन ठिकाणी गाडी थांबवून दशरथनं किरणच्याच रुमालानं त्याचा गळा आवळला। मृत्यूची खात्री झाल्यानंतर आरोपींनी हा प्रकार अपघातासारखा भासावा यासाठी मृतदेह रस्त्याच्या कडेला ठेवला, तसेच त्यावर दुचाकी घातली। यानंतर आरोपी दशरथ आणि प्रियांका यांच्यात फोनद्वारे संपर्क केला। कार्यक्रम ओके म्हणत कट यशस्वी झाल्याची माहिती या संभाषणातून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। या कॉलच्या आधारे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली। दरम्यान आरोपी धीरज याने स्वतःच्या वाहनातून मृतदेह रुग्णालयात नेण्यास मदत केल्याची बाब आता समोर येते। मात्र शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार जो आहे तो उघडकीस आला। शवविच्छेदन अहवालात गळ्यावर आढळलेल्या खुनांमुळे पोलिसांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला होता। त्यानंतर तांत्रिक तपास, कॉल रेकॉर्ड्स आणि अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली होती। 2 आरोपी फरार झाले होते, मात्र त्यांना पनवेल येथून अटक करण्यात आली। पुढील चौकशीत पत्नीचा देखील सहभाग उघड झाल्यानं या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई ते करत आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो, बीड।